सिंहगड रोडवरील नवचैतन्य तरुण मंडळ, ओंकार मित्र मंडळ आणि साई गणेश मित्र मंडळाची आरती माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांच्या हस्ते करण्यात आली आहे। संगीताच्या तालावर नृत्य करणारे कारंजे, पौराणिक देखावे, गाण्यांच्या तालावर डान्स करणारी आकर्षक रोषणाई असे देखावे सिंहगड रोड व हिंगणे परिसरातील अनेक मंडळांनी उभारले। गेल्या अनेक वर्षापासून मंडळाच्या गणेश मूर्तीची आरती होते, ते माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांच्या हस्ते। यंदाही अनेक मंडळांकडून प्रसन्न जगताप यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली आहे। ओंकार मित्र मंडळ, अखिल शांतीनगर मित्र, शिवतेज तरुण मंडळ, साई गणेश मित्र मंडळ, नवचैतन्य तरुण मंडळाने यंदा साध्या पद्धतीने देखावा करून सामाजिक उपक्रमांवर जास्त भर दिलाय। कर मारायचे, कुणाचे काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर ते सोडवायचे पण, आणि विचारायचे काम झालं की नाही झालं, आणि काम होणारच असं आम्हाला माहितीच आहे की दादा आमचं काम करणार। आणि दादांनी भरपूर यावेळेस आमच्या इथे ब्लॉक टाकून दिलेले, रोडचे ब्लॉक टाकलेले आहेत, त्यानंतर प्रत्येक एरियामध्ये लाईटचे पोल आलेले आहेत आणि अंडरग्राऊंड केबल केलेले आहेत दादांनी। ही कामं दादांनी मंडळाला म्हणजे एक आदर्शस्तंभच आहे की दादा, आम्ही कधी दादांकडे गेलो, मंडळाला कधी काय लागत असेल तर दादा आम्हाला कधी नाही म्हटलेलं नाही आहेत। मंडळ वैयक्तिक गोष्ट पण सगळ्यासाठी दादा आमच्या पाठीमागे आहेत। लहानपणापासूनच मंडळाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना समाजसेवेची आवड होती, मात्र सध्या या भागातील विकास कामे झालेली नाही अशी खंत माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी व्यक्त केली। माझ्या राजकीय कारकिर्दीत त्याला जेव्हा पाहिलं की लाईट नाहीये, ड्रेनेज नाहीये, रोड नाहीये, त्यावेळेस मी सर्व गल्ली बोळातले लाईट्स केले, ड्रेनेज केले, पाण्याच्या लाईन मोठ्या मोठ्या करून दिल्या। आज या भागात तसं पाहिलं तर अतिशय चांगलं सगळं आहे। परंतु गेले पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माझा जरी पराजय झाला असला तरी ह्या लोकांनी किंवा इथल्या नागरिकांनी पाहिलेलं आहे की गेले 5 वर्षात 2-2 नगरसेवक आहेत, परंतु ते 2-2 नगरसेवक यांना भेटलेत का किंवा 4 वर्षात यांची कामं केलीत का, हा प्रश्नच आहे। मंडळ योग्य मंडळात अयोग्य गोष्टींचा वापर संपूर्ण टाळा असं मी सर्वांना सांगितलेलं आहे। कारण या भागातील सर्व जवळजवळ 96 मंडळं आहेत। विठ्ठलवाडी, हिंगणे, आनंदनगर, सिंहगड रोड, माणिकबाग, जकात नाका 96 ते 97 मंडळं आहेत आणि सर्व मंडळांचा माझा जातीने संबंध आहे। माझ्याकडे ते सर्व मंडळाचे कार्यकर्ते येत असतात, त्यामुळं त्या भागातल्या मला सर्व अडचणी त्यांच्याकडून समजत असतात आणि त्यामुळं या भागातील ज्यावेळेस माझ्याकडे येतात मुलं त्यावेळेस मी त्यांना नियोजनबद्ध गणपती बसवा अशी विनंती करतो। उत्कृष्ट अशा गणेश मूर्ती, प्रबोधनात्मक देखावे व नागरिकांच्या गर्दीत सिंहगड परिसर दुमदुमून निघालाय।